जे व्हॉलेंटियर्स आहेत, इथले कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आज इथे उपस्थित असल्याबद्दल. आज सकाळी आमच्या इथे अभ्यासिका आहे, तिची मुलं पण होती, या मंदिराच्या हॉलमध्येच आहे, तर त्यांच्याशी पण बोललो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी अर्धा तास मी तुमच्याबरोबर आलेले अध्यापक वर्ग त्यांच्याशी पण बोललो. आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने, मला वाटते जवळपास 400च्या जवळपास मुलं असतील. 500ची नोंदणी झाली होती, पण तुम्हाला माहिती आहे की काल जरा रस्ता रोखण्यामुळे काही अडचणी आहेत, बसेस वगैरे बंद आहेत. आम्हाला वाटलं किती मुलं येतात, किती मुली येतात, पण बऱ्यापैकी आहे. आमच्या अपेक्षेपेक्षासुद्धा जास्त आलेली आहेत, कारण दुसऱ्या गावावरून येतात, त्यांना दररोज येणं जाणं करावं लागतं. परंतु वी आर हॅपी, चांगली संख्या आहे. अडचणी येतात मध्येच, काही कल्पनाच नव्हती. आम्ही काल निघालो, बीडला थोडा कार्यक्रम होता, आमचा थोडं काम होतं. आम्ही तिथनं 2 वाजता, आमचा 1-1.25 तासात तिथे पोचायला पाहिजे. मध्ये रस्ते बंद. आम्ही सगळीकडनं बघून घेतलं, कुठं इकडून जाता येईल का, तिकडून जाता येईल का, सगळीकडनं बंद, कुठूनच इथं पोचता येत नव्हतं. मग नंतर 2 तासांनी, 1.5-2 तासांनी रस्ता उघडला. ते म्हणजे आपण ठरवतो एक दुसरंच काहीतरी होतं. हे जीवनात तुम्हाला बघायला मिळेल. आणि असं असूनसुद्धा, अडचणीवर मात करूनसुद्धा तुम्ही इथे उपस्थित झाले, ही फार कौतुकाची, ॲप्रिशिएशनची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. अशा अडचणी आपल्या जीवनात येत असतात. आपण त्याला किती घाबरायचं, किती मागे हटायचं किंवा किती सामोरं जायचं, हे आपल्या आत्मशक्तीवर अवलंबून असतं. तुमच्याकडे किती आत्मबल आहे त्याच्यावर अवलंबून असतं. तुमच्याकडे आत्मबल असेल, तुम्ही जगापुढं एकटे उभे राहू शकाल. तुम्हाला कोणी हटवू शकणार नाही, तुम्हाला कोणी कधी मागे लुटू शकणार नाही, एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये असतं. असे लोक आहेत, विवेकानंद आहेत. एकटा व्यक्ती जगासमोर उभा राहिला आणि जगाला त्यांचं ऐकावं लागलं, ऐकता होतं आणि पुढे पण जग ऐकत राहिलं. हे खरे माणसं. एक 7-8 वर्षांपूर्वीची गोष्ट नाही, 10 वर्ष झाली असेल त्याला. मुंबईला आम्ही संभाजीनगरला आम्ही स्पर्धा घेतो मुलांच्या. जवळपास 5,000 मुलं असतात, सगळ्या शाळेचे आसपासचे असतात. बऱ्याच स्पर्धा घेतो आम्ही. समर कॅम्प पण घेतो, लहान मुलांचे, मोठ्यांचे पण घेतो. आता शिक्षकांचे बोलू, आम्ही शिक्षकांचे पण घेतो. तर पहाटेपासून फोन यायला लागले की तुमच्याकडे होणार आहे की नाही आज. जशी आजची परिस्थिती आहे तशीच ती परिस्थिती. म्हटलं काय झालं काय. मला काही माहीत नव्हतं, कारण मी काही टी व्ही बघितलं नाही, रेडिओ, मला काहीच बातमीच नव्हती. पण रात्रभरामध्ये काहीतरी झालं. मुंबईमध्ये ते आतंकी आले, टेररिस्ट आले आणि त्यांनी गोळाबार, तो कसा वगैरे मला माहीत आहे. ताज हॉटेलला परत केलं, बरंच खूप नुकसान, लोक खूप मेले त्यावेळी. बऱ्याच लोकांना आपले प्राण गमावे लागले, बरंच नुकसान झालं. कसा नंतर फाशी गेला, त्याच्यावर केस चालली. म्हटलं काय कारण काय, का करायचं नाही. आपण थांबवत नाही कोणत्या गोष्टी, काय अडचणी काहीतरी येतात, थांबायचं. म्हटलं काय अडचणी, तुम्हाला माहीत नाही. नाही म्हटलं मला काही माहीत नाही. म्हणजे असंच झालं मुंबईला. असं का. म्हटलं ठीक आहे, मोठी गंभीर घटना आहे, दुर्दैवी घटना आहे ती. पण मग ते म्हणाले तुम्ही करायला नाही पाहिजे, इतके लोक मेले, इतकं झालं, तर तुम्ही थांबवायला पाहिजे, हे आज करायला नाही पाहिजे. म्हटलं रे आधी ठरवलं आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या शाळा येणार मुलं. तर म्हणजे कोणी येणार नाही, कारण सगळीकडे आतंक आहे. आईवडील मुलांना पाठवणार नाही आपल्या. म्हटलं बघू. मग मला फोन यायला लागले, आमचे जे कार्यकर्ते ते काय करायचं की नाही करायचं, असे फोन येऊन राहिले. म्हटलं काही हो आपण करू. लोक म्हणतात इतकं झालं आहे आणि तुम्ही करता, मी तुम्हाला काही हार्ट वगैरे आहे की नाही, भावना आहेत की नाही, इतके लोक मेले. म्हटलं त्याला उत्तर हे आहे की आम्ही करायचं. याचं उत्तर आहे की आम्ही मागे हटलो नाही, आम्ही घाबरलो नाही, आमच्यात हिंमत आहे, आमच्यात धैर्य आहे की नाही. ते नंतर आलं ना मुंबईच्या मध्ये एवढं आहे की 2 दिवसामध्ये मुंबई पण नॉर्मल झाली. याचं कारण त्या लोकांना जिगर आहे की नाही. इतकं नुकसान झालं, इतकं झालं, किती शोक झाला असेल आहे की नाही. मी आताच लातूरची सांगितलं, मी तिथे त्याचा इन्चार्ज होतो प्रोजेक्टचा. उस्मानाबाद जे काय असेल ते, आपण इथला हे झाला, या विभागाचाच भूकंप झाला आणि ते इन्चार्ज होतो.
मग संध्याकाळी मी लोकांशी बोलायचो. सगळे लोक दुःखाने, काही लोकांमध्ये सगळेच लोक 10-20 लोक मेलेत, भूकंपाखाली चिरडल्या गेले, भूकंपामुळे घराखाली चिरडल्या गेले खूप लोक. ते म्हणायचे आम्ही खूप दुःखात आहोत. दुःख तर होणारच. एक जण जरी गेला घरचा करता माणूस तर किती दुःख होतं, किती नुकसान होतं. इथे तर शेकड्याने हजारांनी लोक गेलेत. मग तुम्ही करता काय? दारूचं प्रमाण, दारू खूप प्यायला लागले लोक. मग तिथले तरुण मुलं तुमच्यासारखे होते. स्वामीजी हे मुलं लोक खूप दारू प्यायला लागले, दारूची दुकान वाढले, तुम्ही त्यांना काहीतरी सांगा. मग मी त्यांना म्हटलं की अरे काय आहे तुम्ही दारू कशाला पिता? दारू पिणं खूप वाढलं. तर ते म्हणाले आमच्या घरी इतके लोक मेले, आमच्या घरी इतके लोक मेले, आम्ही फार दुःखात, आम्हाला फार शोक झाला. आम्ही शोक कसा विसरायचा कळत नाही. बरोबर आहे, ज्याला दुःख होतं त्यालाच कळतं, त्याच्यात काही वाद नाही आहे, निर्विवाद आहे ते. परंतु दुःख झाल्यानंतर काय तुम्ही दारू पिणं हाच एक उपाय आहे? म्हणजे तुमचे वडिलांना दुःख होत नव्हतं काय? बरेच मोठे दुःख व्हायचे, ते काय दारू प्यायचे? ते भजन करायचे, देवाचं नाव घ्यायचं, कीर्तन करायचे. ते दुःख विसरण्याला देवाला आठवण ठेवून विसरायचा प्रयत्न करते. त्यांनी तुमचं शोक विसरला जातो, आनंद होतो, दुःख विसरलं जातं. दारूनी तुमचं जीवन बर्बाद होईल आहे. आम्ही तो केला. म्हटलं आपण थांबायचं नाही. काही असो, लोक आले तर 200 लोक येतील, 200 मुलं येतील किंवा नाही येणार, मग ठरवू आपण. पण सांगण्याचं इथे मुद्दाम हा घटनेचा मी उल्लेख करतो आहे, कारण आमच्या कल्पनेबाहेर 80% मुलं आलीत. 80% मुलं शाळेंची शिक्षक घेऊन आलीत. कारण ते शालेय स्तरावरचं असतं आणि कॉलेज स्तरावरचे जसं तुमचं आहे ते नंतर दुसऱ्या दिवशी असतं. 80% किंवा 90% मुलं आले, त्यांच्याबरोबर त्याचे शिक्षक आले. आणि आम्हाला इतका आनंद झाला की म्हटलं कोणी नाही आलं तरी आपण मग रद्द करू. पण त्यांनी एवढी रिस्क घेऊन, सगळीकडे बंद होतं, संभाजीनगर त्यावेळी औरंगाबाद नाव होतं, ते बंद होतं, तरी पण लोकांनी आणलेत मुद्दा म्हणून. याला म्हणतात तुमच्यामध्ये काहीतरी हिंमत आहे, निर्भयता. स्वामीजी तुम्हाला निर्भय कसं बनायचं? स्वामी म्हणतात उपनिषदांमध्ये, वेदांतामध्ये एकच शब्द कोणता असेल तो म्हणजे घाबरू नका, भिवू नका. आज तुम्ही घाबरले नाही म्हणून इथे आले. घाबरले नाही बाबा काय होईल, रस्ता दगडफेक होईल आहे, काहीतरी होईल, होतंही पण की नाही होते, असं नाही होत, काही अपघात घडत नाही असं नाही आहे. परंतु तुम्ही त्याला जर घाबरले, प्रत्येक संकटाला पदोपदी संकट असतात, तर तुम्हाला घराच्या बाहेर निघता येणार नाही. घर तुमच्या तसं झालं ना, भूकंप झाला म्हणजे काय झालं, अंगावर सगळं घरच कोसळलं, पूर्ण घरच कोसळलं. देशामध्ये 30 सप्टेंबर 1993 पहाटे 3:45 वाजता अनंत चतुर्दशीचा दिवस होता. गणपती विसर्जन होतं. लोक आले, झोपले आणि ते तिथल्या तिथंच गारज झाले. संकट येतात, मोठी संकट येतात, पण तुमच्यावर भरोसा हवा, त्याला आत्मविश्वास म्हणतात. आपल्यामध्ये एवढी शक्ती आहे, एवढं सामर्थ्य आहे तुमच्यामध्ये, सगळ्या जगाची शक्ती तुमच्यामध्ये आहे. स्वामी विवेकानंद वेदांत म्हणतो की नाही, तुम्ही ईश्वराचे पुत्र आहात, अनंताचे पुत्र आहात की नाही. तुमच्यामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्यापासून मृत्यूसुद्धा मागे हटतो. तुम्हाला जन्म नाही, तुम्हाला मृत्यू नाही, तुम्हाला शस्त्र कापू शकत नाही, तुम्हाला अग्नी जाळू शकत नाही, तुम्हाला पाणी भिजवू शकत नाही, वारा तुम्हाला फेकून देऊ शकत नाही, असं भगवद्गीता म्हणते. एवढं तुमच्या शरीराला काही होतं, तुमच्या मनाला, हृदयाला, तुम्हाला काही होत नाही आहे. हे तत्त्वज्ञान आपल्याकडे हजारो वर्षांपासून आहे आणि भारताने हे जगाला दिलेलं आहे. हे जगात तत्त्वज्ञान आणखी कुठंच नाही आहे. त्याच्यामुळे भारत हा वेगळा देश आहे जगापेक्षा. हे स्वामी विवेकानंद सांगितले, जगाला, भारताला तयार केलं आहे त्या ऋषीमुनींनी, प्राचीन ऋषीमुनींनी. आजही भारताला ज्ञानाचं हे केंद्र समजलं जातं, आत्मज्ञानाचं. तुम्हाला आत्मज्ञान असेल तर तुम्हाला भारतात यावं लागेल, पण त्यासाठी तुम्हाला आधी घडावं लागेल, माणसं व्हावं लागतील. मेन आर रिक्वायर्ड. व्हेअर आर द मेन? 1000 युवकांची गरज आहे. इंडिया रिक्वायर्स दी सॅक्रिफाईस ऑफ 1000 हर यंग मेन. भारताला 1000 युवकांच्या बलिदानाची गरज आहे, पण मेन, नॉट ब्रूट्स. ब्रूट म्हणजे पशु. पशुसारख्या संस्कार असलेली, स्वार्थी, असंस्कृत, असभ्य, जे फक्त स्वतःचा विचार करतात
आपल्या कुटुंबाचा विचार करत नाही, आपल्या संस्थाचा विचार, शिक्षणाचा विचार करत नाही, आपल्या समाजाचा विचार करत नाही, देशाचा करत नाही, जगाचा करत नाही, अशी माणसं नको आहेत. तुम्ही इथे बसले आहात, मी बोलतो आहे, तुम्ही ऐकता, तुम्ही श्रोते आहात, मी वक्ता आहे की नाही. तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही काय करू शकता इथे बसल्या बसल्या की नाही, ह्या कार्यक्रमाला यशस्वी करू शकता. एवढं तुमच्या हातात आहे की नाही. तुमच्या हातापायची हालचाल नाही, फक्त तुमचे कान आणि डोळे उघडे आहेत. हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल, त्याचं माझं काय योगदान होऊ शकेल याचा तुम्ही विचार करू शकाल. जेव्हा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागता, समाजात कसं वागायचं, सभेमध्ये कसं वागायचं, याचं मला ज्ञान पाहिजे. नाही तर तुम्ही फेकले जाल. तुम्हाला म्हणणार आम्हाला कोणी विचारत नाही. तुम्हाला विचारणार, तुम्हाला स्वतःला घडवलंच नाही. आपोआप तुमची किंमत कोणी जग करणार नाही. तुमची किंमत पदोपदी ठरत असते. 5 रुपयाची किंमत 5च रुपये असते. तर लिहिलं असतं, आय प्रॉमिस टू पे द बेअरर ऑन डिमांड द सम ऑफ रुपीज 5, 50, 100, 500, 2000. त्या नोटेवर प्रॉमिस असतं गव्हर्नर ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं. तेवढीच तुमची किंमत आहे. 5 रुपयाची किंमत 5च आहे. 5 रुपये आणि 1 पैसा जास्त नाही आहे. 500 रुपयाची किंमत 500च आहे, कमी नाही आणि जास्ती नाही. तुमची किंमत तुमच्यावर लिहिलेली आहे. आय प्रॉमिस टू पे द बेअरर ऑन डिमांड द सम ऑफ रुपीज. मी गव्हर्नर ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वचन देतो, आय प्रॉमिस टू पे. हा कागद तुम्ही घेऊन या, मी तुम्हाला 500 रुपयाचं त्याचं मूल्य आहे. तसं तुमचं मूल्य काय आहे, तुमच्यावर लिहिलेलं आहे. तुमचं लिहिलं आहे, तुमचं मूल्य तुमच्यावर लिहिलं आहे. तुमचं मूल्य कमी करू नका. एवढी जरी गोष्ट लक्षात ठेवली तरी तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे. तुम्ही बघा की तुम्ही तुमचं मूल्य पदोपदी प्रत्येक क्षणाला कमी करत आहात की वाढवत आहात. मी सांगेन, हा मुलगा असा वागला, ह्याचं मूल्य एकदम कमी झालं. ते तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही चुकीचे वागलात, तुम्ही चुकीचे बोगलात, चुकीचा विचार केला तर तुमचं मूल्य एकदम कमी झालं. तुमचा दर्जा, तुमची श्रेणी, तुमची कोटी एकदम घसरली. ते मी नाही गेली, तुम्ही घसरवली. तुमची श्रेणीवर यावी म्हणून तुम्ही आज इथे आले आहात. तुमच्या जीवनाचा दर्जा उंचावा म्हणून तुम्ही इथे आले आहात. आम्ही आत्ताच इथे येण्यापूर्वी त्या मंदिराच्या हॉलमध्ये बसलो होतो शिक्षकांबरोबर. त्यांना तेच सांगितलं की मुलांमध्ये काही गोष्टी खूप पॉझिटिव्ह असतात, युवकांमध्ये खूप गोष्टी पॉझिटिव्ह असतात, काही गोष्टी निगेटिव्ह असतात. त्या पॉझिटिव्ह गोष्टी वाढायला हव्या आणि निगेटिव्ह गोष्टी कमी व्हायला हव्या. माझं इथून लक्ष आहे बघा. तो पिवळ्या रंगाचा जो आहे तो मुलगा खूप चंचल आहे. असा रंग आहे तुझा, इकडे बघ, आपसात बघू नको. सगळे मुलं एका गतीने ऐकतात आहे. मी प्रत्येक मुलाला बघतोय, ते मुलीला बघतोय की नाही. तुम्ही किती स्थिर आहात, किती स्थिर आहात. एकदम स्थिर व्हा. बोलू नका आपसामध्ये. तुमचा दर्जा तुम्ही ठरवत असता आणि तुमच्या समोर जे प्रॉब्लेम्स असतात ते तुम्हीच सोडवू शकता, पण त्याला मार्गदर्शनाची गरज आहे की नाही. माझ्यासमोर ते काही आमचेच हे कार्यकर्ते आहेत, त्यांनी तुमचे प्रश्न कागदावर लिहून आणलेले आहे. मी एक एक वाचतो. तुमच्या मनातले प्रश्न आहेत ते. मी आत्तापेक्षा अजून चांगला अभ्यास कसा करू शकेन. ओके, तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्नाचं उत्तर हवं आहे. माझी अभ्यासाची आवड कशाने वाढेल. माझी अभ्यासाची आवड कशाने वाढेल. मला अवघड वाटणारा विषय कसा समजेल. मला काही वेळा अपयश आल्यास मी स्वतःला कसे सावरू व परत जोमाने प्रयत्नाला लागण्यास काय करू. मला जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणते गुण वा सवयी मी अंगात बाणवू. 6. व कोणत्या सवयी व दुर्गुण टाळण्याचा प्रयत्न करू. 7. इच्छा असूनसुद्धा माझ्या काही वाईट सवयी मी सोडू शकत नाही व चांगल्या सवयी कळत असूनही सातत्याने त्या जीवनात टिकवून ठेवू शकत नाही. यासाठी मी काय करू. 8. माझ्यामध्ये आत्मविश्वास खूप कमी आहे, तो मी कसा वाढवू. असे असंख्य प्रश्न असतील. त्यातले प्रतिकात्मक आणि प्रातिनिधिक स्वरूपामधले 8 प्रश्न आहेत. हे तुमच्या मनामध्ये नेहमी येत असतील. हा तुमच्या, जसं मी म्हटलं की तुमच्या समोर उद्देश असेल काही तर तुम्ही काहीतरी घडाल, नसेल तर काही घडणार नाही.
स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्या जीवनासमोर उद्देश असेल तर तुमच्याकडनं 1000 चुका होतील, नसतील तर 50,000 चुका होतील. म्हणजे 50 चुका तुम्ही करणार. जे लोक जास्ती चुका करतात ते मागे राहतात, खाली जातात. जे लोक कमी चुका करतात ते समोर जातात. चुका होतात. तुम्हाला जगात वावरायचं आहे म्हणजे चुका होणार, तुम्हाला ठेच लागणार, तुम्ही पडणार, धडपडणार, खरचटणार, कधी कधी अपघात होतील की नाही. पण ते कमीत कमी झाले पाहिजे. तुमच्या जीवनाची हानी कमीत कमी झाली पाहिजे आणि तुमचं जीवन अधिकाधिक उंचावलं पाहिजे. तुम्ही तुमच्यासाठी फक्त नाही आहे, तुमचं अस्तित्व फक्त तुमच्यासाठी नाही आहे. आम्ही तुम्हाला इथे का बोलावला, हा कार्यक्रम का केला, इतक्या लोकांनी इतकी तयारी करावी लागते बघा. शिक्षक तुमच्यासाठी आले, ते कशाला आलेत की त्यांच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात, फार महत्त्वाचे आहात. आम्ही कशाला हे केलं, कारण आमच्या दृष्टीने तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. इथे जे बसलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या समाजाच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहात. तुम्ही लक्षात घ्या, तुमचं महत्त्व, तुमचं मूल्य खूप जास्ती आहे. पण ते केव्हा, ते तेव्हाच होईल आहे की जे तुम्हाला समजेल. तुम्हाला तुमची किंमत कळली नाही, तुम्ही तुमचं अवमूल्यन केलं, तुमचं मूल्य कमी करून टाकलं, तर ते तुमचंच नुकसान नाही आहे, तुमच्या कुटुंबाचं नुकसान आहे, समाजाचं नुकसान आहे, देशाचं आणि जगाचं नुकसान आहे. म्हणून तुमच्यासमोर ध्येय ठेवा की ज्यांनी आपल्या जीवनाचं अवमूल्यन केलं नाही, आपल्या जीवनाचं मूल्य इतकं केलं की आपल्याला त्याच्याकडे बघावं लागतं, त्याला म्हणतात ध्येय. म्हणून तुमच्यासमोर मोठे आदर्श ठेवा. युअर हिरोज मस्ट बी स्पिरिच्युअल. स्वामीजी म्हणतात तुमचे हिरो नेहमी स्पिरिच्युअल असायला हवे. म्हणजे जे चांगलं आध्यात्मिक जीवन जगलं आहे, नीतिमत्तेचं जीवन आहे, सदाचाराचं जीवन जगलं आहे. आपण रामाचं मंदिर, आम्ही गेलो होतो अयोध्येला 22 जानेवारीला. अयोध्येला राम मंदिर झालं आहे, तुम्ही सगळ्यांनी टी व्हीवर बघितलं आहे. मलाही आम्हाला निमंत्रण होतं, काही लोकांना. आम्ही गेलो होतो, त्या कार्यक्रमात दिवसभर होतो. आता राम येऊन 7-8 हजार वर्ष झाले, 10,000 धरून घ्या, काय असेल ते असेल. आता किती जुनं आहे, त्याच्यामध्ये किती ते घडून गेलं. त्याच्यानंतर 550 वर्षापासून ते मंदिर तिथे आहे, तिथे व्हावं हा प्रयत्न चालू आहे. त्या कार्यक्रमाला 3,000 लोक, भारतातले विशिष्ट लोक आले होते आणि आमच्यासारखे 4,000 लोक होते. त्या दिवशी बाकी कोणाला प्रवेश नव्हता. स्टेजवर सुद्धा 4-5 लोक होते, भारताचे प्रधानमंत्री होते वगैरे. इतका तो अतिविशिष्ट लोकांसाठी कार्यक्रम होता. पण ते जे होते सगळे अतिविशिष्ट लोक, ते लोक व्यावसायिक क्षेत्रातले, त्यानंतर कला क्षेत्रातले, क्रीडा क्षेत्रातले, तेंडुलकर वगैरे सारखे, किंवा तो अमिताभ बच्चन कला क्षेत्रातला आहे, अशा विभिन्न क्षेत्रातले लोक आले होते. त्यांचं सगळं लक्ष प्रतिष्ठेसाठी असतं आणि पैशासाठी असतं. पण त्यांच्या कारण त्या डोळ्यात आसू येत होते, रडत होते. याचं कारण काय? अरे इतका हजारो वर्ष या देशावर, इतका महान देश आहे, या महान देशाला ऋषीमुनी तयार केलं आहे, संतांनी तयार केलं आहे, मोठ्या मोठ्या लोकांनी तयार केलं आहे. आणि एक रामाचं मंदिर मिळवायला आम्हाला 500 वर्ष झगडावं लागतं आहे. 500 वर्ष, हजारो लोक मारले गेले. इतिहास सांगतो, बर्ट्रांड रसेल फार मोठा इतिहासकार होता. बर्ट्रांड रसेलने आपला बिल ड्युरांट, तो म्हणतो की ब्लडीएस्ट हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड इज इंडियाज हिस्ट्री. जगातली सगळ्यात रक्तपात करणारी जर इतिहास असेल तो भारताचा आहे. लाखो लोक, कोट्यावधी लोक मारले गेले, रक्ताच्या नद्याच्या पाठ व्हायला गेलं, स्त्रियांना विकल्या गेलं भर बाजारामध्ये, त्यांची अब्रू लुटल्या गेली, भयंकर अत्याचार झाले, गुलामी, किती गुलाम म्हणून विकल्या गेले. या भारतावर 1000 वर्षांनी ब्रिटिशांनी पण खूप लुटलं. 45 ट्रिलियन मी तुम्हाला माहिती आहे कोणी मोठ्या अमाऊंट असते, इतकी आपल्याकडनं ओरबाडून नेलं त्यांनी. बघा किती टोळ्याला कसं. भारत हा खूप विकसित देश होता, अजूनही भारत हा सिरमौर आहे. स्वामीजी म्हणतात भारतासारखा देश नाही आहे, जगासाठी सर्वात महान देश आहे. महानता कशाला म्हणतात ते तुम्हाला समजलं पाहिजे की नाही. पैशाने महान होत नाही, अमेरिका महान नाही आहे, पैशामुळे नाही होतं की नाही. आपल्या चारित्र्याने महान होतं. भारताचं चारित्र्य खूप मोठं आहे, महान आहे. हृदय विशाल
आकाशासारखं विशाल आहे. आपलं ते कोरोना आला ना 2 वर्षांपूर्वी, त्यावेळी भारताने ती लस तयार केली आणि लस तयार करून सगळ्या जगाला दिली त्यांनी. पण ती विकली नाही बघा. त्या लस विकून बिलियन्स ऑफ डॉलर्स भारत कमावू शकला असता. भारताने काय म्हटलं, जगावर दुर्दैव कोसळलेलं आहे, त्याचा आम्ही फायदा करून घेत नाही की नाही. वी डू नॉट वॉन्ट टू मेक फॉर्च्यून आउट ऑफ अनफॉर्च्युनेट सिच्युएशन. आपण त्याचा गैरफायदा घेत नाही आहे. याला म्हणतात भारत की नाही. खूप महान देश आहे आणि या महान देशाला महान करण्याचं काम तुम्ही करणार, या देशातले नागरिक करणार, भारतीय करणार. तुम्हाला माहीत पाहिजे या देशाला नष्ट करण्याचा हजारो वर्षांहून प्रयत्न आहे. आजही खूप मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. या देशाची संस्कृती, या देशाचा अभिमान, याचा वारसा, हे सगळं संपून टाकण्याचा प्रयत्न. पण हा देश, बाकीचे लोक भारताकडे बघतात आहेत की कशा प्रकारे हा देश वाचेल, म्हणजे जग वाचेल. स्वामीजींनी म्हणतात बघा, शतकानुशतके होत आलेले आघात, परिक्यांच्या शेकडो स्वाऱ्या आणि चालीरीतींमध्ये झालेले शेकडो बदल, या सर्वांना पुरून होणारा हाच एक भारत देश आहे. फार मोठा देश आहे आणि त्या देशात तुम्ही सुपुत्र, स्वामी म्हणतात, त्या देशात तुम्ही सुपुत्राची जाणीव ठेवा की नाही आणि स्वतःला घडवा की नाही. म्हणजे जे तुमचे प्रश्न आहेत ना, फार सुंदर प्रश्न आहेत ते, पण याचं उत्तर एकच आहे की तुम्ही तुमचं चांगलं मन करा, सुसभ्य व्हा, सुसंस्कृत व्हा. तुमचं मन जो पण चांगलं आहे ना, मग तुमच्या अभ्यासात लक्ष लागणार नाही. हे सगळे जे प्रश्न आहेत ना, हे सगळे प्रश्न त्याला धरूनच आहे, तुमच्या व्यक्तित्वाला धरून आहे. तुमचं व्यक्तित्व बनवतो तुमच्या चांगल्या सवयी, तुमची चांगली वागणूक, तुमचं चांगलं बोलणं, तुमचे चांगले विचार, तुमचा चांगला मेंदू. तुमचा मेंदूमध्ये गडबड असेल, जगामध्ये किंमत होते बुद्धीची. दोष देऊ नका, स्वामीजी म्हणतात कोणाला. तुम्हाला बुद्धीला, जसं आपण चांबड्याला कमावतो ना, तसं बुद्धीला कमावं लागतं. आपोआप आकाशातून त्याचा वर्षा होत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागते. मन चांगलं करण्यासाठी मेहनत करावी लागते. तुम्हाला जर अंगात बळ हवं असेल, आयरन ऑफ मसल स्टील ऑफ, स्वामी म्हणतात, तुमच्या मांस मजबूत, तुम्हाला व्यायाम करावा लागेल. आपोआप तुमचं शरीर मजबूत होणार नाही. म्हणजे काही येण्यासाठी, चांगलं होण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला परिश्रम करावे लागतील. आणि हे जर तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपोआप काहीतरी घडावं आमच्यामध्ये, तसं मित्रांनो तसं होत नसतं. सगळे महापुरुष झाले ना, प्रचंड त्यांनी मेहनत केली. ज्ञानेश्वर माणसं काय वय होतं, त्यांनी संजीवन समाधी घेतली, 21 वर्षांचं त्यांचं वय होतं. 750 वर्ष होतील आता. त्यांच्या पालखीसमोर बघा हजारो लाखो लोक जातात. काय काय केलं त्यांनी. एवढ्या तरुणाने, तरुणसुद्धा म्हणजे तरुणापेक्षा कमी होते, 21 वर्ष म्हणजे जस्ट जेवण. तरी तुम्ही 21 वर्षाच्या आसपास सगळेजण. शिवाजी महाराज बघा काय अद्भुत आहेत. आज शिवाजी महाराज पुतळे सगळीकडे आहेत, गावागावामध्ये आहेत. तुमच्या चौकात आहे, शिवाजी चौक म्हणता तुम्ही, सगळीकडे. मुंबईला समुद्रामध्ये हजारो कोटी खर्च. रामाचं मंदिर म्हटलं मी, शेकडो कोटी खर्च करतो. कारण काय, हे लोक हिरो आहेत तुमचे. किती मोठे लोक आहेत हे. तुम्ही किती संख्या मोजू शकाल. ही संतांची भूमी आहे म्हणतो मराठवाडा, आपण संतांची भूमी आहे म्हणतो. म्हणजे काय, जीवन स्वच्छ जीवन, चांगलं जीवन, आध्यात्मिक उंच जीवन, जीवनाचं दर्शन किती, हे त्यांच्याकडनं. ते तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. हजारो लाखो लोक त्यांच्या पालखीबरोबर जातात पंढरपूरला. ते काही मूर्ख आहेत का, ते वेडे आहेत काय. रामाचं मंदिर व्हावं म्हणून हजारो लोकांनी आपली जीवनं समर्पित केली. ते मूर्ख लोक आहेत काय. त्यांना ते एक रामाचं मंदिर झालं, आम्ही मोठं कार्य केलं आमच्या जीवनामध्ये. याचं कारण काय आहे, राम एक आदर्श होता. जीवन कसं जगायचं, भाऊ कसा असतो, पत्नी कशी असते, पती कसा असतो, भाऊ कसा असतो, शत्रू कसा असतो, मित्र कसा असतो, याचं एक आदर्श त्यांनी डोळ्यासमोर ठेवला. असे आदर्श आपल्यासमोर. शिवाजी महाराजांचं एवढं कौतुक का होतं. शिवाजी महाराजांचं हे रणनीती जगभर शिकवली जाते. याचं कारण काय आहे, कारण ते काहीतरी इतर राजांसारखे नव्हते. ते आध्यात्मिक राजे होते, सदाचारी होते, नीतिवान होते, म्हणून शिवाजीचं नाव आहे. कारण राजे तर खूप झाले, कत्तलीवर केल्या, हजारो लोक मारून टाकले. त्यांचे मंदिरे कधी होत नसतात, त्यांचे पुतळे होत नसतात.
जे खरं जीवन जगतात ना त्यांचे पुतळे होत असतात. हे तुम्ही लक्षात घ्या मुलांना. तुम्ही असं म्हणू नका की आम्हाला काही किंमत नाही, सरकार तुम्हाला किती किंमत देणार, समाज किती किंमत देणार की नाही. तुम्हाला असं उंच ओळखलं तुम्ही उंच होणार काय, तुम्हाला स्वतः उंच व्हावं लागेल. तुम्हाला असं कोणी धरून उंच केलं तर उंच होऊ शकणार नाही तुम्ही. त्यासाठी सगळे प्रश्न आहेत ना. अभ्यास चांगला आत्तापेक्षा कसा करू शकेल, तुमचे मन चांगले झाले ना, तुमच्यासमोर मोठा आदर्श ठेवा. विवेकानंद जात आहे. विवेकानंद आहे ना, हे एकदा एक पान वाचलं ना, जसं आपण फोटो काढतो, म्हणजे आजकाल फोटो काढतो, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, अँड्रॉइडचा आहे, काढल्यावर पटकन येतं. एक पान वाचल्यावर झालं, दुसरं पान, तिसरं पान. अद्भुत स्मरणशक्ती, अद्भुत मेधा होती. स्वामी विवेकानंदांसारखा एवढा बुद्धिमान माणूस जगाला फार कमी पाहायला मिळेल. फार मोजकेच लोक आहेत. ज्ञानेश्वर महाराज खूप होते, विवेकानंद होते, शंकराचार्य होते, व्यास होते, कृष्ण होते. प्रचंड बुद्धिमान आणि यशस्वी होते बघा. मॉरल होते, एथिकल होते, सदाचारी होते, नीतिमान होते. त्यांच्याकडे बघून लोक शिकतात, अजूनही शिकतात आहे. भगवद्गीता होऊन किती वर्ष झाले? 7,000 वर्ष झाले, 8,000 वर्ष झाले. अजूनही भगवद्गीता म्हटलं की लोक म्हणतात अरे बापरे, यामध्ये जे ज्ञान आहे ते कुठेही जगामध्ये नाही आहे. म्हणून तुम्हाला शिकण्यासारखं काय, सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकाच याच्यात आहे. तुमचं जर मन अशांत असेल, तुम्ही जर रागावलेले असाल, तुम्ही चिडलेले असाल, तुम्ही नाराज असाल, तुमच्या मनात जर आक्रोश असेल, तुम्ही अभ्यास कराल, तुमच्या अभ्यासात लक्ष राहणार नाही. तुम्हाला वाटतं सगळं जग माझ्यावर अन्याय करताय. करत असेल नसेल, तुमच्या त्या कल्पना असतील, खऱ्या असतील, खोट्या असतील, तुम्ही त्याची पारख केली नाही, तुम्हाला तेवढी बुद्धिमत्ता नसेल, जो तुम्हाला वाहवत नाही तो त्याप्रमाणे तुम्ही वाहवत जाता. तुम्ही तुमचं भलं तुमचं काय तुम्हाला कळत नसेल, तुम्ही चांगल्या सज्जन लोकांचं, बुद्धिमान लोकांचं, विद्वान लोकांचं ऐकत नसाल, जे मूर्ख आहेत त्यांचं ऐकत असाल, ते तुमचे आदर्श असतील, तर ते काय होईल, ते तिथेच राहतील. तुम्ही मात्र खाली याल. तुम्ही खाली याल. जर तुम्ही शिवाजी महाराज जय म्हणाल तर तुम्ही शिवाजी महाराजसारखे व्हाल. आणखी कोणाचं जय होईल तर तुम्ही तसे व्हाल. तुम्ही कोणाचं जय जयकार करता, कोणाचं नाव घेता, कोणाची पुतळे उभारता, कोणाची पुस्तकं वाचता, तुमचे मित्र कसे आहेत. कर्णाने आपला मित्र दुर्योधनाला मित्र केलं. कर्ण एकदम खाली गेला, रसातळाला गेला. पांडवांमध्ये खूप चुका होत्या, पांडवांनी खूप चुका केल्या, पण त्यांनी मित्र निवडला, कृष्णाला मित्र निवडलं. आणि बघा पांडव किती महान झाले, चुका असूनसुद्धा महान झाले. कर्ण रसातळाला गेला. याचं कारण काय? याचं कारण चुकीचे विचार, चुकीच्या व्यक्ती, चुकीचे पुस्तकं, चुकीचे मित्र. तुमचं जर चुकीचं असेल ना, सगळंच तुमचं चुकीचं होईल आहे. आत्ताच यांनी यत्नाळकरांनी सांगितलं की औरंगाबादचं मंदिर आहे, फार सुंदर मंदिर आहे. मी तर भारतभर मिळलं आहे, भारताच्या बाहेर पण गेलो आहे, सगळे मंदिरं बघितले, सगळे वास्तू बघितले. इतकं सुंदर मंदिर मी आमच्या इथे झालं म्हणून नाही. आता हे मंदिरचं डिझाईन पण मीच केलं, तुम्ही आज जाऊन बघाल. बऱ्याच लोकांनी जाऊन अजून बघितलं आहे, पण जे राहिले आहे त्यांनी जाऊन नंतर बघावं. मंदिर बंद होईल, चालू आहे. तिथे अभ्यासिका पण आहे अर्धा भागामध्ये, जाऊन बघा. आम्ही केलं आहे. म्हणजे हळूहळू एक एक करून ते इतकं सुंदर मंदिर आहे, बघत राहावंशी वाटतं. लोकांना किती वेळ बघितलं समाधान होत नाही. म्हणजे काय, त्याचं डिझाईन टॉप क्लासचं आहे, त्याचं मटेरियल टॉप क्लासचं आहे, सँडस्टोन आहे, संगमरवर आहे, बेस्ट लाकूड आहे, बेस्ट डिझाईन आहे, बेस्ट जागा आहे, सगळंच बेस्ट आहे. तुमच्यामधलं सगळं जर बेस्ट असेल तर तुम्हीच बेस्ट व्हाल. तुमच्यामध्ये जर सगळं एक वाईट असेल, थोडं वाईट असेल, जास्त असेल, तर तुमचा दर्जा तसाच खाली जाईल. लक्षात. फाटलेली नोट आपल्याला वापरता येत नाही. त्याचे लिहिलं आहे आय प्रॉमिस टू पे, पण तुम्ही बाजारात गेले आणि मला माझ्याकडे 100 रुपये मला द्या, पण ती फाटलेली आहे, काहीतरी डॅमेज झालेली आहे, ते मला ही नको, तुम्ही दुसरी नोट मला द्या म्हणा. तसंच तुमच्यावर लिहिलेलं आहे, पण तुमची जर फाटलेली असेल, तुमच्या चारित्र्यावर जर दोष असेल, कलंक असेल, तुमची किंमत कमी झाली. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, तुमची किंमत दररोज वाढवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बोलण्याने, तुमच्या वागण्याने, तुमच्या विचारांनी तुमचा दर्जा खाली येतो. स्वामीजी म्हणतात ते चांगलं असेल तर हजारो लाखो देवदूत तुमचं रक्षण करतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी एक एक देणार नाही आहे. माझी अभ्यासाची आवड कशाने वाढेल, ही पुस्तक मी आहे. तुमचं उज्ज्वल भविष्य तुमच्या हातात, हे प्रत्येकाला एक एक देणार मी, असं देईल आहे. तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळालं आहे, प्रमाणपत्र, तुम्ही आज इथे आल्याचं. आणि आज हे बघा, बक्षीस तर 3च आहे किंवा 4 आहे, कॉन्सोलेशन वगैरे असेल तर. बक्षीस महत्त्वाचं नाही. आपण एका चांगल्या वातावरणात आलो, तुम्ही काही अभ्यास केला, काहीतरी तुम्ही केला असेल अभ्यास, त्याशिवाय तुम्ही निबंध कसा लिहिणार. विवेकानंदांविषयी तुम्ही काहीतरी वाचलं असेल, ह्या निबंधाच्या
मिशानी, आणि तुम्ही या चांगल्या वातावरणात आला. हे काही सुंदर आश्रम आहे, सगळीकडे निसर्ग आहे, छान मंदिर आहे, इथे काही तुम्हाला वावगं दिसणार नाही की नाही. तर तुम्हाला चांगलं व्हायचं असेल तर तुम्ही काय उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल, जसं मी म्हटलं, प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये उच्च दर्जाची असायला हवी. तुम्ही उच्च दर्जाचं असेल त्याला पैसे लागत नाही जास्ती, आहे की नाही. जास्ती पैसे लागत नाही. हा फक्त पैशाचा प्रश्न नसतो. खूप पैसे आहे, पण तो दारू पितो, व्यसन करतो, आणखी काही ते भानगडी करतो. याचा अर्थ काय आहे? पैसे असूनसुद्धा त्याच्या जीवनाचा दर्जा खाली गेला आहे की नाही. तो खूप उच्च दर्जाचे कपडे वापरतो, खूप उच्च दर्जाचे जोडे घालतो, 2 लाख रुपयाचा त्याचा मोबाईल आहे, पण तो त्याचं मन अत्यंत खराब झालं, चंचल झालं आहे. त्याचं मन त्याला एकाग्र करताच येत नाही आहे, कारण मन खूप दूषित झालेलं आहे. स्वच्छ पाण्यामध्ये जर चिखल टाकला मूठभर तर ते पाणी खराब झालेलं आहे. तर तुमच्यामध्ये जर चिखल गेला, काहीतरी दूषित गोष्टी गेल्या, तर तुमचं जीवन दूषित झालेलं आहे. म्हणून जर तुमचं जीवन जर उज्ज्वल व्हायचं असेल, तुमच्या तमस म्हणजे अंधार, तमसो मा ज्योतिर्गमय, आपली प्रार्थना आहे ऋषीमुनींची. हे देवा, आम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे ने. तमस म्हणजे अंधार, तमस ज्योती म्हणजे प्रकाश, तमसो मा ज्योतिर्गमय. अज्ञान म्हणजे अंधार, ज्ञान म्हणजे प्रकाश. मृत्योर्मा अमृतंगमय, विनाशाकडून आम्हाला विनाशाकडे. असतो मा सद्गमय, असताकडून आम्हाला सताकडे घेऊन जा, वाईटाकडून आम्हाला चांगल्याकडे. ही प्रार्थना आहे ऋषीमुनींनी हजारो वर्षांपासून केलेली. त्याला फार महत्त्व आहे. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मला एक चांगला माणूस व्हायचा आहे, चांगला पुत्र व्हायचा आहे. राम हा चांगला पुत्र होता. मला चांगला पिता व्हायचा आहे, चांगला नागरिक व्हायचा आहे, माझ्याकडून कोणाला त्रास होणार नाही. हे तुमच्याकडे ध्येय ठेवा. त्यासाठी तुम्हाला चांगले महान पुरुष, कॉन्कर द वर्ल्ड बाय युअर स्पिरिच्युअलिटी, स्वामीजी म्हणतात. जगाला आपला जिंकायचं आहे आपल्या आध्यात्मिकतेने, आपल्या चांगुलपणाने, आपल्या महानतेने, तलवारीच्या धारेवर नव्हे. स्वामीजी म्हणतात भारताने ते कधी केलं नाही आहे. हे राष्ट्राला आव्हान आहे. बघा, सुंदर पुस्तकाची किंमत फक्त किती आहे? 20 रुपये. 5-5, 6-6 तुझे तू पुस्तक घ्या. इथे आहे आपल्याकडे, हे दिलं आहे, भारत पुन्हा उठेल. स्वामीजी म्हणतात, इथे लिहिलं आहे, भारत पुन्हा उठेल. आपण खाली गेलो, पुन्हा उठेल, संदेहच नाही, काही शंका करू नका. तुम्ही सगळे उठणार, सगळे महान होणार. आज भारत सगळ्या जगभर आपले CEOज आहेत, त्यांचे सगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीचे CEO भारतीय आहेत. कारण भारतीयांना विश्वास आहे. अमेरिकेचा जो आपला ब्रिटनचा जो प्रधानमंत्री आहे ऋषी सुनक, त्या देशाने आपली जबाबदारी, देशाच्या जबाबदारी, ज्या देशाने भारतावर 150 वर्ष राज्य केलं, त्या देशाची जबाबदारी त्यांनी भारतीयावर टाकली आहे. किती आश्चर्याची गोष्ट आहे. कारण त्यांना माहिती आहे भारताचा हा माणूस कधी आमच्या देशाचं नुकसान करणार, आम्हाला फसवणार नाही. आम्ही जर विश्वास टाकलाय, हा लबाडी करणार नाही आमच्याशी. एवढा विश्वास भारतीयांवर आहे. बघा, हा भारत आहे. किती आश्चर्य आहे. आपल्या देशाची सूत्र तुम्ही एका परक्यांच्या माणसात देता, ऋषी सुनकसारख्या माणसा हातात देता. आपण पण करणार नाही, भारतीय पण करणार नाही. केवढा विश्वास त्यांनी. पण जडाच्या शक्ती ध्वंस विनाशाचा झेंडा नाचवून नव्हे. आम्हाला तलवारी फिरवायची नाही आहे, बंदुकीने लोकांना मारायचं नाही आहे. शांती प्रेमाची विजय पताका फडकवीत एक जिवंत दृश्य माझ्या दृष्टीला दिसत आहे. ते हे की आपली ही प्राचीन भारत माता पुनश्च जागृत झालेली आहे. स्वामींचा विचार फार सुंदर आहे. ही भारत माता पुन्हा जागृत आपल्याला दिसतंय. बघा, सगळं जगभर आपलं नाव होत आहे. मोठी मोठी लोक आपले मोठे मोठे पदं घेत आहेत. ते हे की आपली प्राचीन भारत माता पुनश्च जागृत झाली आहे. संजीवन लाभून पूर्वीपेक्षाही अधिक महिमाशाली होऊन आपल्या सिंहासनावर गौरवाने अधिष्ठित झालेली आहे. म्हणून याच्यामध्ये काही विचार दिलेले आहेत. कारण पुष्कळशी मुलं येतात तुमच्यासारखी आमच्या आश्रमामध्ये. हा बीड बायपास आहे ना, हा तिथून जवळ जातो, आमच्या आश्रमासमोर जातो. आमच्या आश्रमावर बजाज हॉस्पिटल आहे, समोर इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे, आणि मोठं मंदिर दिसतंच. ते फार सुंदर मंदिर आहे. तुम्ही आले संभाजीनगरला तर जरूर या बघायला. नाही, दुपारी 12 ते 4 बंद असतं, पहाटे 5 ते रात्री 8:30 पर्यंत उघडं असतं. यामध्ये मी काही विचार दिले आहे तुम्हाला वाचायला. हे पुस्तक प्रत्येकाला दिलं आहे. याच्यामध्ये 10 सूत्र दिली आहेत की ही ज्या प्रश्नांची उत्तर सगळी आहेत. कारण मी आता घेतलं पुन्हा वेळ होईल आहे की नाही, त्यामुळे मी त्याची उत्तर एक देत नाही आहे. फक्त एकच सांगतो आहे की तुमचे विचार चांगले असतील, तुमची वागणूक चांगली असेल आणि तुमचं बोलणं चांगलं असेल तर तुम्हाला काहीही चिंता करण्याची गरज नाही. यश तुमच्या मागे येईल आहे.
तुम्हाला यशाच्या मागे जायची गरज पडणार नाही. जेवढे मोठे मोठे यशस्वी झाले ना, ते यशस्वी लोक चांगले माणसं होते पण यशस्वी झाले की नाही. तुमच्याकडे स्किल पाहिजे. तुमच्याकडे स्किल नसेल तुम्हाला कोणी विचारणार नाही. तुम्हाला शिक्षण पाहिजे, तुमचा बुद्धीचा विकास पाहिजे की नाही. नाही तर तुम्हाला कोणी विचारणार. चांगलं मन पाहिजे. जग पारखून घेतं बरं, टणटण हलवून घेतं तुम्हाला. ते असतात ना, काय म्हणतात ज्याला, सोनं असतं ना, सोनं घासून कापून जाळून ठोकून त्याची परीक्षा होते. तशीच माणसाची परीक्षा होते, ठोकून ठोकून होते. तो चांगला असेल त्याला घेतलं जातं, नसेल तो त्याला फेकलं जातं. याच्यामध्ये 10 सूत्र दिलेली आहेत. तुम्हाला आम्ही हे पुस्तक देणार, सर्टिफिकेट देणार. आणि काय देणार, शक्तिदायी विचार आहे हे पुस्तक. हे शक्तिदायी विचार हे देणार तुम्हाला. तुम्ही ती घेऊन ठेवून देऊ नका. नुसते ठेवून दिली. वाचलं का? नाही, अजून वाचलं नाही. एवढं पुस्तक वाचायला तुम्हाला जर जमत नसेल तर मग काय अर्थ आहे. आम्ही मुलांना सांगतो, युवकांना, अरे तुमच्या वयामध्ये 200-300 पुस्तक आता संपून टाकायला पाहिजे होते आतापर्यंत. तुम्ही अजून एकही पुस्तक हातात घेतलं नाही. एक छोटंसं पुस्तक तुम्हाला वाचणं जमत नाही आहे. याचा अर्थ आपल्याला बरंच सिरियस व्हावं लागेल, गंभीर व्हावं लागेल. तुमचं जीवन तुम्हालाच घडवावं लागेल आणि ते घडवण्याला आम्ही फक्त मदत करू शकतो. बोलू नका आपसामध्ये. आम्ही बाहेरचे लोक मदत करू शकतो. तुमचे शिक्षक, तुमचे आईवडील, समाज, आमच्यासारखे लोक मदत करू शकतात. पण चांगलं आणि शिक्षित, सुसभ्य, सुसंस्कृत तुम्हालाच व्हावं लागेल की नाही. ते तुम्हाला कोणी इंजेक्शन देऊन करू शकणार. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आपले अवगुण आहे, हे अवगुण सोडावे लागतील. अवगुण सोडणं म्हणजे काही पाप करणं नव्हे की नाही. आपले दुर्गुण टाळणं म्हणजे पाप करणं नव्हे. ती चांगली गोष्ट आहे. तुमच्यामध्ये कोणी दुर्गुण असतील आणि कोणी सांगितलं की हे दुर्गुण आहे, तर त्याला तुम्हाला वाटायला पाहिजे, अरे माझा दुर्गुण गेला पाहिजे आहे की नाही. आपला दात कोणता किडलेला असला, आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर म्हणतो हा दात काढून टाकावा लागेल. आपण काय म्हणतो, डॉक्टर काढून टाका, त्रास होईल, इंजेक्शन द्यावं लागेल, दुखतं खूप, ते काही दिवस त्रास होईल. नाही, काढून टाका, कारण तो किडलेला दात आहे. तसं तुमचं काही जीवनामध्ये काही किडलेलं असेल ना, तर ते काढून टाका. त्याचं भूषण म्हणू नका आहे की नाही. असं म्हणू नका, नाही आम्ही त्याचं भूषण आम्ही नाही काढणार. आमचं ते अलंकार आहे, ते अलंकार नाही आहे. ते काढणे, ते सगळे दात बन तुमचा मृत्यू पण ओढवू शकतो. एक दात तुम्हाला जिवंत मारू शकतो. त्यामुळे ते समजून घ्या. हे तुम्हाला देणार. फक्त वाचा, अभ्यास करा, चिंतन करा. खूप मोठं पुस्तक नाही आहे, फक्त 16 पान आहे. हे सुद्धा खूप छोटं पुस्तक आहे. शक्तिदायी विचार. तुम्हाला पॉवर ऑफ थॉट्स इंग्रजीमध्ये त्याचं नाव आहे. हे वाचा, नुसतं ठेवू नका. मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो, पुन्हा सांगतो, हे वाचा, अभ्यास करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर. एवढंच पुस्तक नाही आहे, आणखी खूप पुस्तक आहेत. मी पुष्कळ युवक लोक बघितले किंवा तुम्ही सोशल मीडियावर बघता, म्हणजे काय 20, 30, 25 वर्षाची मुलं, पण त्याचा अभ्यास काय आहे त्यांचा. महाभारताचा अभ्यास, इतिहासाचा अभ्यास, इतका सुंदर आहे. वाटतं की या मुलांना इतकं कुठून काय, महापुरुषांच्या जीवनाचा अभ्यास, काय अभ्यास आहे. कारण काय, त्यांनी नुसत्याच फालतूपणामध्ये आपला वेळ नाही घालवला, तर त्यांनी आपल्या वेळेची किंमत केली. तुम्ही तुमच्या आयुष्याची किंमत केली, तुमच्या वेळेची किंमत केली आणि जीवनाची किंमत केली, तर मुलांना तुम्हाला काहीही अडचण नाही आहे. पुढचं आयुष्य तुमचं खूप चांगलं होईल. कारण तुम्ही फक्त स्वतःसाठी जगत नाही, तर तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी, तुमच्या कुळासाठी, समाजासाठी, देशासाठी आणि जगासाठी जगता. एक शेवटचा विचार आणि आपण संपू. स्वामीजी म्हणतात की जे इतरांसाठी जगतात, जेवढे मोठे लोक जातात ना त्यांचं जीवन, जे इतरांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात. उरलेले मेल्यासारखेच होत. दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह. दुसरा विचार आहे, कठोपनिषद आहे. त्याच्यामध्ये एक यमराजाकडे जातो, एक लहान मुलगा आहे. तो 7-8 वर्षांचा कुमार आहे. तो, त्याचे वडील त्याच्यावर राग होतात, कारण त्याचं वागणं त्यांना बरोबर वाटत नाही. त्याला म्हणतो, तुला जा यमाकडे जा. तो यमाकडे जातो. अरे मी तुला रागात म्हटलं रे, असं बोललं. वडिलांनी बोललेलं ते खरं घ्यायचं असतं काय. नाही, तुमच्या तोंडातून निघालं. राम म्हणतो ना तुम्हाला म्हणे वनात जा, मी वनात जाईल. नचिकेता म्हणतो तुमचं बोलणं मी खोटं होऊ देणार नाही. तो यमाकडे जातो आणि यमाकडे जाऊन मग त्याला 3 वर देतो. खूप खुश होतो. त्या बालाचं श्रद्धा, त्याची बुद्धिमत्ता, हे सगळं बघून यमराज खूप खुश होतात आणि त्याला ते 3 वर देतात. आणि मग त्याच्यामधली श्रद्धा बघ. स्वामी विवेकानंद ते उपनिषद खूप आवडायचं. त्याच्यामधलं जे आहे, उत्तिष्ठत
यमाला सांगतात, यम नचिकेत उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. मूळ संस्कृत मंत्र हा आहे. उठा, उत्तिष्ठत म्हणजे उठा, जाग्रत म्हणजे जागे व्हा, मोठ्या लोकांकडे जा, वरान म्हणजे मोठ्या लोकांकडे जा, ज्ञानी लोकांकडे जा आणि स्वतःला ज्ञानी करून घ्या. स्वामी विवेकानंद त्याला म्हटलं आहे, अराईज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड. उठा, जागे व्हा आणि आपलं ध्येय जोपर्यंत तुम्ही प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत कुठेही थांबू नका. तर तुमच्यासमोर हे आज ध्येय आहे, ते तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. देश तुमच्यासमोर तुमच्या चं वाट पाहत आहे की तुम्ही मोठे व्हाल आणि तुम्ही मोठे झाले तर सगळ्यांनाच आनंद होईल आहे. खऱ्या अर्थाने मोठे व्हा आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, तुमच्या आईवडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत नाही. आणि हे सगळं जर तुम्ही आज ऐकलं, इथे आलेत, आम्ही पुन्हा तुमचे आभार मानतो, तुमचं पुन्हा कौतुक करतो की एवढ्या अडचणीमधून तुम्ही आज इथे येऊन आपली उपस्थिती दर्ज केली आणि याच्यामध्ये भाग घेतला स्पर्धेमध्ये. तर मी तुम्हाला पुन्हा करतो थँक्यू.